अजब रमा राघवची जोडी. काय झालं? मी सांगितलं ना तुला, शहाण्या माणसांना शब्दांचा मार पुरेसा असतो, पण मूर्ख माणसांना काठी दाखवल्याशिवाय इलाज होत नाही. हो ना, आणि तू असा विचार कर ना दादा, आपल्याला इंजेक्शनची भीती वाटते, ते घेताना त्यात दुखतं सुद्धा, पण शेवटी ते आपल्या फायद्यासाठीच असतं. आणि तुझे कठोर शब्द तुझ्या स्टाफ मेंबर्सला लागतील, पण त्याच्यामुळे ते चांगलं काम करतील. किती छान समजावून सांगितलं श्रुती, माझी गुणाची लेकी. नाही नाही, माझी बहीण आहेच गुणाची. आता तुमच्याशी बोलून ना जरा हुरूप आला. काम जरा अडचणीचं असलं तरी ते केलं पाहिजे, माहितीये मला, पण तरी जरा त्रास होतो. पण आता तुमच्याशी बोलून बरं वाटतंय. मला सांग राघवा, तुला ऑफिसमध्ये दुसरा कसला त्रास होत नाही ना? म्हणजे ती गिरीश परांजपेची मुलगी, ती तिखट मिरची, ती तुला दुसरा कोणता त्रास देत नाहीये ना? नाही नाही, उलट आज मीच रमा मॅडमना ओरडून आलोय. हो बरंच झालं, तिला असंच पाहिजे. नाही नाही, पण मी सोडा भावानी नाही ओरडलो. त्यांना अरे काम करायची सवय नाही, त्यामुळे त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतं. वरती आमचे बबली सर त्यांच्यावरती जरा चिडलेत, त्यामुळे रमा मॅडमच्या हातून एक जरी चूक झाली ना तरी त्यांची नोकरी गेलीच म्हणून समजा. म्हणजे तू आज तिला ओरडलास ते तिच्या चांगल्यासाठीच ना, पण तिला किंमत आहे का त्याची, की अजूनही नाक वर हवेतच आहे? तिचा ताटा असं जाणार नाही, शेवटी माणसाचा स्वभाव थोडी बदलतो. मग काय. राघव, मी तुला आधीही सांगितलंय आणि आत्ताही तेच सांगेन, तिच्यापासून जरा सांभाळूनच राहा. आम्ही तिचा तोरा चांगलाच बघितलाय. श्रीमंत बापाची गर्विष्ठ मुलगी, कधी कसं वागेल काही सांगता येत नाही. त्यामुळे तू तिला उगाच दिवचू नकोस. मान्य आहे मला, पण कामाच्या बाबतीत हे काही नाही करू शकत ना मी. नकोच करूस ना, पण आम्ही तुला एवढंच सांगतोय की तिच्यापासून सांभाळून राहा. म्हणजे गरज पडेल तेव्हा ओरड, आणि गरज पडेल तेव्हा समजुतीने तिच्याकडून काम करून घे. बाकी कोणाशी कसं वागायचं हे तुला सांगायची काहीच गरज नाही. तुमच्या सगळ्यांशी बोलून ना आता खूप बरं वाटतंय. हो ना, मग चल चल चल, उठ उठ, चल चल, पटकन तयार हो. हा चल चल. राजू, मी माझ्या रूम मध्ये, मला पाणी आणून दे. ताई, तुम्ही लय दमलेले दिसताय. तुमच्यासाठी सरबत आणू का? काय एकदम कडक कॉफी करायला सांगू? राजू, तुला पाणी आणायला सांगितलंय ना मी, मग हे एक्स्ट्राचं सरबत, कॉफी, चहा कशाला विचारतोस? पाणी आणायला सांगितलंय, पाणी आण. ओके ताई, आता काय? माफ करा, खरं तर मी मगाधरनं तुमची वाट बघतोय. का? अहो, गिरीश साहेब पण तुमची वाट बघतायत, ते वर हॉलमध्ये थांबलेत. एवढं काय झालंय आता? फाईन, मी बघते. हा. राजू, हा ताई. आय एम सॉरी. हा, आज ऑफिसमध्ये दिवस खूप वाईट गेला रे, आणि सगळा राग आता तुझ्यावर निघाला. आय एम रिअली व्हेरी सॉरी. असं काय नाही ताई, तुम्ही वा पुढं, मी आलोच घेऊन. डॅड, तू माझी वाट बघत होतास? ये, हाऊ वाज युअर डे रमा? तू हे विचारायला या दोघींसोबत बसलास? डॅड, मी माझ्या रूम मध्ये. अगं थांब जरा, काय हे आम्हाला सांग तरी, कसं चाललंय ऑफिसमध्ये? नॉट सो गुड. पण काय करणार, तू मला जॉब करायला फोर्स जे केलंस ना, ऑप्शन काय माझ्याकडे? अख्खं फ्युचर माझं त्या जॉबशी कनेक्टेड आहे म्हटल्यावर मला करावंच लागणार, राईट? हे सगळं तुझ्या डॅडनी तुझ्या चांगल्यासाठीच केलंय ना मनोरमा? मला मनोरमा म्हणू नको, किती वेळा सांगितलंय मी तुला, कळत नाही का तुला?
इनफॅक्ट तू माझ्याशी बोलूच नको. ओके ओके, काम डाऊन एव्हरीवन. बरं रमा, पटकन जाऊन तयार होऊन ये. आपल्याला मंदिरात जायचंय. What? अगं हो, आज महाशिवरात्रीची पूजा आहे मंदिरात. हो ना, नाशिक मधल्या ऑलमोस्ट सगळ्या फॅमिलीज येतात तिथे. आपणही सगळी फॅमिली मिळून जाऊया. हॅलो, तुम्ही दोघी आणि मी एक फॅमिली नाही, कळलं? आणि मला तिथे येण्यात काही इंटरेस्ट नाहीये डॅड. रमा, गजानन गुरुजींनी आपल्याला खास बोलवलंय. वेट अ मिनिट, गजानन गुरुजी म्हणजे त्या इडियटचे डॅड, राईट? आय मीन राघव. तेच ते. रमा मॅडम, मला राघव सर म्हणू नका. आधीसारखं फक्त राघवच म्हणा. सर सर म्हणायचं. मग मी बॉस आहे तुझा आणि तू माझ्या हाताखाली काम करतेस हे इथून पुढे विसरायचं नाही. रमा चल ना ग, आजची महापूजा, सजावट, प्रसाद सगळं गिरीशने स्पॉन्सर केलंय, तर मग आपण सगळ्यांनी तिकडे जायला हवं ना. खरंच रमा, मला अगदी मनापासून वाटतंय की तू आणि तुझ्या आईनी जरूर मंदिरात यायला हवं. म्हणजे आपण सगळी फॅमिली एकत्र असू. कुठे? आज कुठे घेऊन जात आहेत तुमच्या फॅमिलीला? महाशिवरात्रीची पूजा आहे आज. येशील ना? वाव, ओ दॅट्स गुड. या पूजेच्या निमित्ताने का होईना, पण तुझ्या लक्षात आलं की मी आणि रमा तुझी फॅमिली आहोत. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. लावण्याताई, खरं तर सकाळपासून गिरीश म्हणत होते की तुम्ही दोघी. गिरीश, थँक्स फॉर द इन्व्हिटेशन, पण मी मंदिरात येणार नाही. पूजेला नाही म्हणू नये लावण्य. का? म्हणजे काय करू काय मी मंदिरात येऊन? सगळ्या जगासमोर चालणारा तुमचं रोमॅन्स बघायला येऊ? की तुम्ही दोघे एकमेकांना कसे भेटलात, कसे एकमेकांच्या प्रेमात पडलात, ह्याचे किस्से जे तुम्ही रंगवून सांगणार आहात ते ऐकू, की तुमची लव्ह स्टोरी तुम्ही अशी चार चौघात मिरवत असताना ती मी शांतपणे बघू. कशाला यायचं मी? तुम्ही दोघं तुमच्या जुन्या आठवणींमध्ये रमत असताना मी मंदिराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात बसून तुम्हाला न्याहाळत बसू? सांग ना, नेमकं काय करायला मी तुला मंदिरात यायला हवी आहे? मॉम, रिलॅक्स रिलॅक्स. हो ना लावण्याताई, आज खरंच खूप मोठा सण आहे. आज महाशिवरात्रीच्या पूजेसाठी. तुम्ही दोघं महाशिवरात्रीची पूजा साजरी करणार आहात ना? का तुमच्या दोघांसाठी आजचा दिवस खास वेगळाच सण घेऊन आला? हे बघ लावण्या, मला उत्तर नकोय, कारण मला ऑलरेडी माहिती आहे तुम्ही आज कुठला दिवस साजरा करताय ते. पण काय रे गिरीश, जेव्हा ह्या बाईबरोबर तू असा आठवणी काढत बसलेला असतोस तेव्हा एकदा तरी तुझ्या मनात विचार येतो का माझा? तुझ्या पहिल्या आणि लिगल बायकोचा तिच्या मनाची काय अवस्था होत असेल याचा? आणि तू ग, तू तर म्हणे सगळ्यांच्या मनाचा विचार करतेस. गिरीशने दिलंय त्याचं सर्टिफिकेट तुलाच. सो मला तुला हे विचारायचंय की एक स्त्री असूनही तू दुसऱ्या स्त्रीच्या मनाचा विचार का नाही करत का? आतापर्यंत निदान झाकली मूठ 1.25 लाखाची होती, पण त्या राघव पुरोहितच्या कृपेमुळे तुमचं नातं तर आता मंदिरातल्या सगळ्यांनाच माहिती झालं असेल. गिरीश, ती कशाला हवी तुला तिथे? तुमचं कौतुक करायला? टाळ्या वाजवून तुमचं स्वागत करायचंय मी? ओ ओ नो 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 नो, आय गॉट इट.
तुमचे फॅमिली फोटो मी काढायचे का? आई प्लीज, आज सणाच्या दिवशी तरी मनाला लागेल असं काही बोलू नका ना. बाबा प्लीज तुम्ही तरी सांगा ना लावण्य आंटीला. ए मध्ये बोलायचं नाही हा. या ट्रकमध्ये बोल दिसत. हो आरुषी, मोठे बोलत असताना तू मध्ये बोलू नकोस. शांत राहा. लावण्याताई, आज गिरीश बरोबर आम्ही पूजेला गेल्यावर तुम्ही इतक्या दुखावल्या जाल याचा मी आधीच विचार करायला हवा होता. सॉरी. तुम्ही सगळे जा, मी नाही येत. गुड. माझ्या डॅड बरोबर तू पब्लिक मध्ये कुठेही जायचं नाही, कळलं? नाही नाही रमा, एक मिनिट. तुला कळलं नाहीये? अगं हिला दाखवून द्यायचंय की ही केवढा मोठा त्याग करते. आपण दोघे आहोत ना या गिरीशच्या आयुष्यातल्या वॅम्स आहोत आणि ही एकटी गिरीशच्या आयुष्याची हिरो आहे. हेच तर प्रूव्ह करायचं हिला. हा राईट? लावण्या, तू आता टोक गाठू नकोस प्लीज. ती बिचारी म्हणते मी आता येत नाही म्हणून. त्यातही चुकीचा अर्थ शोधतेस. नाही ना, पण हिला एवढं महान बनण्याची गरजच नाही. हिला जायचं ना पूजेला, जाऊ देत ना हिला आणि हिच्या मुलीला. पण हिच्या बरोबर माझा नवरा कुठेही जाणार नाही. लावण्या प्लीज, मला मंदिरामध्ये जायला लागणार. आजचा अख्खा इव्हेंट मी स्पॉन्सर केलाय ना, चीफ गेस्ट म्हणून मला बोलवलेलं आहे. लावण्या, आजचा दिवस खूप मोठा आहे. येस आय नो, आय नो, आय नो. आजचा दिवस महत्वाचा आहे. पण आजचा तर दिवस होता जेव्हा तुम्ही दोघे एकमेकांना भेटलात. मी मनाने मेले ना, तो आजचाच दिवस होता. आता शरीराने मेले ना की मग सुटलं. म्हणजे मग तुम्ही तुमचे रंग दाखवायला मोकळे. मॉम, लावण्याताई, आज सणाच्या दिवशी तरी असं काही अभद्र बोलू नका. आता तर मी फक्त बोलते, पण ज्या दिवशी मी मरेन ना तो दिवस तुझ्यासाठी दिवाळी असणार आहे. दिवाळी. आय जस्ट नो दॅट पवित्रा, फॉर शुअर. इनफ. तीच कटकट, तेच नाटक. एक दिवस तू आनंदात जाऊ देत नाहीस. पवित्रा, आरुषी, तुम्ही दोघी मंदिरात जा. मला कुठेही यायचं नाहीये. पवित्रा, आपल्याकडून कोणीतरी गेल्याशी कारण. मी फोन करतो मंदिर समितीला आणि सांगतो त्यांना की स्पॉन्सरशिपचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही दोघी येताय म्हणून. आता मला याच्यावरती अजिबात चर्चा नकोय. जे झालं तेवढं बाद झालं. झालं ना आता डिसाईड? डन. जाऊ मी आता माझ्या रूम मध्ये? एक मिनिट. काय झालं मग? गेट रेडी फास्ट. तुला पूजेसाठी मंदिरात जायचंय. व्हॉट? हो, तूच. मॉम, अगं पण का? या दोघी जातात ना, मग जाऊ दे यांना. हे बघ मॉम, मला तर पूजेत जाण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. तरीही तुलाच मंदिरात पूजेला जायचं. हे बघ, गिरीशचा प्रतिनिधी म्हणून हवाय ना कोणीतरी तिथे. अशा वेळी फॅमिली मेंबर, खरे फॅमिली मेंबर्सच तिथे असू शकतात. बाहेरच्या माणसांचं काही कामच नाहीये.
ओ अच्छा, असं आहे तर. म्हणून मी म्हणालो तेव्हा तुम्हाला यायचं नव्हतं, आणि आता रमानं मंदिरात जावं असं तुला वाटतंय. बट डॅड, मग काय चुकीचं बोलतेय? तुझी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मीच जायला हवं. या दोघी जणी कशा जातील? या दोघी तुझ्या रिअल फॅमिली थोडी आहेत. ठीक आहे, तुझी आई तर मला मंदिरात आज जाऊ देत नाहीये. निदान तू तरी जाऊ दे. ही पूजा माझ्या नशिबातच नव्हती असं समजायचं आणि गप्प बसायचं. दुसरं काय. पवित्रा, आरुषी, आय एम सॉरी. मॉम, डोंट वरी. मला कितीही बोर झालं ना तरी मी त्या पूजेला जाणार आहे. आलेच. दॅट्स माय गर्ल. आज तुमची सो कॉल्ड अॅनिव्हर्सरी आहे म्हणे. त्यानिमित्ताने माझ्याकडून हे स्पेशल गिफ्ट. कसं वाटलं? माझ्या नवऱ्याबरोबर मिरवण्याची स्वप्न बघत होतीस मी. तू त्याच्या बायकोचा मान हवा होता तुला. चीफ गेस्ट, त्यांची बायको आणि मुलगी, असं ऐकायचं होतं तुला, राईट? एनिवेज, जा जा जा, तू मंदिरात खुशाल जा. ऐकू येईलच तुला. पण गिरीशची बायको म्हणून नाही. तू त्याची बायको कधी होऊच शकत नाहीस. काही कर. त्याची बायको फक्त मी, लावण्या गिरीश परांजपे. बायको मध्ये माय फुट. तुम्ही असं करायला नको होतं लावण्याताई. आज आपण सगळे तिकडे गेलो असतो तर मला खरंच आवडलं असतं मनापासून. पण तुम्ही गिरीशलाच येऊ दिलं नाहीत. अरे वा श्रुती, अगं किती सुंदर रांगोळी काढली आहेस. वा, मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाचं मन अगदी प्रसन्न होऊन जाणार आहे बघ. तशी तुझ्यातली कला आम्हाला माहीतच होती, पण आता सगळ्यांना दिसणार. अगं कला वगैरे काही नाही ग. आजीने जशी शिकवली आहे ना तशीच काढते. अगदी लहान असल्यापासून ती सांगायची, अशी हाताची चिमूट कर, अशी सरळ रेघ काढ, असे रंग भर. अगं पण हातांचा गुण म्हणूनही काही असतो की नाही? आता एवढं कौतुक करतेय मी तुझं, जरा विश्वास ठेव माझ्या. बरं बाई, ठेवला विश्वास. आजची ना महापूजा मला खूप छान व्हायला हवी आहे. बस तेवढ्यासाठी हातभार लावते, इतकंच. खरं. पण आता जर आजी असत्या ना तर त्यांनी तुझ्या रांगोळीचा लगेच फोटो काढून अपलोड सुद्धा केला असता आणि खाली लिहिलं असतं, माझ्या लाडक्या नातीने मंदिरात काढलेली सुंदर रांगोळी. आणि त्याच्यावरती आलेले लाईक्स मोजत बसली असते. बरं चल, आता तू काढ लवकर रांगोळी, मी आत मंदिरात देऊन येते. हो हो चालेल. उत्तम. आता गिरीश परांजपे जेव्हा येतील तेव्हा त्यांना सगळ्यात आधी हा बॅनर दिसेल. आल्या आल्या स्वतःचा चेहरा बघून अगदी खुश होऊन जातील. हे काय? हे का लावलं इथे? का लावलंय म्हणजे? काय झालं? अहो बॅनर लावायचाच होता तर महाशिवरात्रीबद्दल काहीतरी लिहिलेलं हवं होतं, पण हा तर फक्त प्रायोजकांचा झाला. अगं पूजा, प्रायोजकच सगळ्यात महत्वाचे असतात. आता तू मला सांग, गिरीश परांजपेंनी आजचा खर्च केला नसता तर आजची पूजा इतकी दणक्यात झाली असती का? सांग बरं. बरोबर आहे तुमचं, पण पूजा देवाची आहे, परांजपेंची नाही. फक्त त्यांचाच फोटो लावून कसं चालेल? झालं तुझं सुरू. नवऱ्याने काहीही केलं तरी त्याची किंमत नाहीये तुला, जरा सुद्धा कौतुक नाहीये. हा, फक्त टीका तेवढी करतायत. अगं एवढा मोठा माणूस संपूर्ण कार्यक्रम प्रायोजित करतो, मग त्याचा आणि त्याच्या बायकोचा फोटो हा हवाच, बाकी सगळं नंतर. तुम्ही सगळे ना राघवची पाठ थोपटायला तेवढं सगळे पुढे असतात. असो, घरच्यांना माझी किंमत नसेल
नाहीच आहे, पण बाहेरच्यांना तरी असेल. आता गिरीश परांजपे आल्या आल्या विचारतील की हा बॅनर कुणी लावला, तेव्हा त्यांना माझं नाव कळेल. तेव्हा ते माझं इतकं कौतुक करतील की तुम्ही ऐकतच राहाल. तुमच्या मनात राघवबद्दल एवढी असूया काय हो? नाही पूजा, ह्याला असूया नाही म्हणत, ह्याला स्वतःला जगासमोर सिद्ध करणं म्हणतात. जाऊ दे, तुला नाही कळणार. तू एक काम कर, राघवला शोध आणि त्याचं कौतुक कर. ते तुला चांगलं कळतंय. अहो पण वहिनी, घे, आला तुझा राघव. अगं आईनी ती बेलाची पानं मागवलीत.